नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आपण मागच्या पिरियडमध्ये थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस बघितलं आहेत आणि थेरम ऑफ आज बघणार आहोत आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस. फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर आपल्याला लक्षात आलं असेल की परपेंडिक्युलर कशाचं परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर आपल्याला आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यात, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशा पद्धतीनं काढता येतो तो मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथे बघणार आहोत थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. तर आता कन्सिडर करूयात आपण एनी शेप एनी रिजिड बॉडी. त्या अगोदर बघूयात आपण स्टेटमेंट काय आहेत आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. इट इज स्टेट दॅट दिस थेरम perpendicular axis theorem is state that the moment of inertia of the laminar object about an axis, काय म्हणतो आम्ही, the moment of inertia of the laminar object about an axis perpendicular to its plane is the sum of its moment of inertia about the mutually two perpendicular axis. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की एखाद्या प्रतलामध्ये तीन ॲक्सिस आपण बघत आहोत आणि हे तिन्ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर्स आहेत. तेव्हा एका प्लेन लॅमिनर बॉडीमध्ये द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनर ऑब्जेक्ट विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, या प्लेनला कन्सिडर करूयात आपण, हे परपेंडिक्युलर्स आहेत. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस परपेंडिक्युलर axis is equal to the sum of moment of inertia of the two mutually perpendicular axes in its plane, and all these three axes being the concurrent. आता मित्रांनो, आपण याला जर स्टेटमेंटमध्ये जर रिप्रेझेंट केलं तर कसं करूयात. इट इज स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करू आपण, एक रिजिड बॉडी आहेत आणि इट इज द झेड ॲक्सिस, अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग धिस डायरेक्शन कन्सिडर करूयात आपण, हा एक्स ॲक्सिस वाय एस आणि हा झेड ॲक्सिस. एक्स आणि वाय एकमेकाला परपेंडिक्युलर्स आहेत. देअरफॉर द अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ धिस थेरम इट इज स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ द लॅमिनर बॉडी is equal to the sum of its moment of inertia about the two mutually perpendicular axes. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कशाच्या, म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस ix प्लस iy. मीन्स काय झालं, आता या स्टेटमेंटवरून आपण काय शिकलेलो आहोत. या स्टेटमेंटवरून आपण असं म्हणूयात, iz मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस, आणि ix आणि iy हे दोन असे ॲक्सिस आहेत की दोन्ही ॲक्सिस एकमेकाला इथे म्युच्युअली परपेंडिक्युलर भेटत आहेत, आणि त्यांचा दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज ही इज इक्वल टू काय आहेत, हा जो परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत याच्या एवढी असतं. आपल्याला हे दाखवायचे आहेत. म्हणजे iz इज इक्वल टू द ix प्लस iy. आणि आता आपण याला प्रूव्ह करणार आहोत. आता आपण याच्यासाठी कन्सिडर केलेली आहेत, ही एक रिजिड बॉडी आहे आणि कन्सिडर करूया आपण रिजिड बॉडी. पहिल्यासारखंच कन्सिडर कॅपिटल एम, इट इज द टोटल मास ऑफ द बॉडी. आपण कन्सिडर करूयात कॅपिटल एम बी द टोटल मास ऑफ द बॉडी. कॅपिटल एम इट इज द टोटल मास ऑफ द बॉडी, अँड टोटल मास मीन्स इट इज डिवायडेड इंटू द स्मॉलेस्ट पार्टिकल कॉल्ड एज द डीएम, अँड द इंटिग्रेशन ऑफ ऑल द डीएम जर घेतला आपण तर काय मिळेल आपल्याला, टोटल मास. And this the body is rotating about the three axis. This rigid body is rotating about the three axis असं आपण गृहीत धरूयात. Therefore, I let these are the three axes and they are intersect at the point O. Means हा perpendiculars आहेत, म्हणजे हा असा लंबा आहे, हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला हे आहेत, आणि हा कसा आहे, इट इज द परपेंडिक्युलर ॲक्सिस. हा जो झेड ॲक्सिस आहे इट इज द परपेंडिक्युलर टू द धिस plane. Therefore, let
आय एक्स बी द आय एक्स काय आहे था आय एक्स बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी रोटेटिंग अबाउट द एक्स ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द एक्स ॲक्सिस आपण असं गृहीत धरूया, अलॉंग द एक्स ॲक्सिस. सिमिलरली आय वाय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी लॅमिनार बॉडी अलॉंग द वाय ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस. Similarly, Iz be the moment of inertia of the rigid body along the z axis. अशा प्रकारे आपण ते मोमेंट ऑफ इनर्शिया इथे रिप्रेझेंट करणार आहोत. देअरफॉर आपण फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर इथं कन्सिडर करूया आपण की एखादा पार्टिकल कोणता आहे. हा पार्टिकल कन्सिडर करूयात P अँड इट इज सिच्युएटेड ॲट द पॉईंट हॅविंग द मास ऑफ दिस पॉईंट आपण कन्सिडर करूयात dm. and this particle is rotating about the three axes at the same time. कन्सिडर करूयात आपण हा पार्टिकल कुठे फिरत आहेत तिन्ही डायरेक्शनला. म्हणून आपण असं गृहीत धरता येईल का बघा बरं. आपण असं गृहीत धरूयात की इफ द पार्टिकल परफॉर्मिंग द रोटेशनल मोशन देअरफॉर द मास ऑफ द पार्टिकल इज dm. मास ऑफ द पार्टिकल इज dm. म्हणजे हा तिन्ही ॲक्सिसच्या भोवती फिरत आहेत, एक्स वाय आणि झेड ॲक्सिस सायमल्टेनियसली. मग मला सांगा तुम्ही याचं मास dm आहे आणि ॲक्सिसपासूनचं अंतर इथून गृहीत धरूया आपण अलॉंग द वाय ॲक्सिस. आता हा जर ॲक्सिस वाय असेल तर इथून इथपर्यंत जेवढं डिस्टन्स आहेत हे डिस्टन्स काय राहील वाय असेल. सिमिलरली हा जर एक्स ॲक्सिस जर असेल तर इथून एवढं जे डिस्टन्स राहील हे असेल एक्स ॲक्सिस. देअरफॉर आपण म्हणूयात असं. आणि इथून जे डायरेक्शन इथलं जे रे आहेत आपण कन्सिडर करूयात आर एवढं त्याचं डिस्टन्स आहेत. बरोबर आहे. अशी पोझिशन्स फ्रॉम द ओरिजिन किंवा अलॉंग द ज्या डायरेक्शन आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर फ्रेंड्स वी कॅन से दॅट आपण अशा पद्धतीने त्याला म्हणू शकतो की लेट, आता आपण काढूयात, लेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पॉईंट मास किंवा ऑब्जेक्ट अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द एक्स ॲक्सिस. कसं करणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अलॉंग द एक्स ॲक्सिस कसं काढू आपण. आपल्याला माहीत आहे डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहेत. आपल्याला एखाद्या पार्टिकलचं मास, एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि त्याच्यातल्या ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आपल्याला माहीत असेल आणि तो जर रोटेट होत असेल तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली काढता येईल. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द एक्स ॲक्सिस आपण असं म्हणूया. The particle of mass dm and it is rotating about the x axis. बरोबर आहे, rotating about the x axis. Therefore moment of inertia along the x axis will be integration over the काय राहील I integration over the काय म्हणूयात आपण इथे m p square into the dm. But mp it is nothing but integration of y square dm means the moment of inertia along the x direction consider करूयात निघाला आपला किती integration over the y square dm. Similarly we can say that moment of inertia along the y axis काय असायला पाहिजेत. moment of inertia along the y axis will be dy iy is equal to the integration means np square into the dm. mass of the particle is dm. दोघांचे mass of the particle dm आहेत. म्हणून अशा पद्धतीने आपण म्हणूयात but the distance is parallel to the x axis. therefore आपण याला कन्सिडर काय करूयात x. म्हणून इथं काय झालं इंटिग्रेशन ऑफ द एक्स स्क्वेअर इंटू द dm. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊयात. ओके. सिमिलरली फ्रेंड्स वी कॅन डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अलॉंग द झेड ॲक्सिस. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द झेड ॲक्सिस काय असायला पाहिजेत. सपोज जर पार्टिकल dm असेल अँड द dm इज नथिंग बट इट इज द distance from the point P. therefore we can say that distance is r square into the dm. okay, op square and equation number consider करूया आपण त्याला
थर्ड, इक्वेशन नंबर थर्ड कन्सिडर करू. फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर, आपल्याला असं लक्ष, आता आपण काय केलेलं आहे, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. जॉमेट्री ऑफ फिगर, इट इज क्लिअर दॅट आपल्याला असं लक्षात आलेलं आहे, जॉमेट्री ऑफ द फिगर. नाउ दिस इज द परपेंडिक्युलर लाईन, देअरफॉर दिस इज नथिंग बट इट इज द राईट अँगल ट्रायंगल, इट इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल का इथे, फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर वी कॅन डिटरमाइन अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. आर स्क्वेअर व्हॅल्यूज जर आपण फाइंड आउट केली तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल का, आर स्क्वेअर इज नथिंग बट इट इज द फ्रॉम द ट्रायंगल लॉ. आपण जर इथे काय केलात, राईट अँगल ट्रायंगल घेतला, पायथागोरसचा थेरम जर यूज केला इथे, तर काय आपल्याला मिळू शकतं, फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर ट्रायंगल PNO we can say that r square is equal to the NP square plus ON square. Similarly we can say that r square is nothing but NP means x square plus NO means the y parallel to the y, therefore we can say that y square is called as y square. Similarly friends, we can say that म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो, ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे, इक्वेशन नंबर कन्सिडर करूयात आपण 4. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर इन द इक्वेशन नंबर थर्डमध्ये जर पुटअप केलं तर आपल्याला काय मिळेल, IZ इज इक्वल टू द इंटिग्रेशन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे आपण आरची व्हॅल्यू इथे ठेवत आहोत, इंटू द DM. बाय सेपरेटिंग द इंटिग्रेशन वी गॉट एक्स स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर DM, and therefore IZ is equal to the, we got from the equation number 1 and equation number 2, it is clear that this is nothing but, this value is nothing but of equation number second, it is clear that this value is nothing but moment of inertia along the y-axis. Similarly, integration of y square dm is nothing but it is the moment of inertia along the x-axis. Therefore friends, we can say that the moment of inertia along the z-axis, that is perpendicular, is equal to the moment of inertia of ix plus iy. Therefore friends, from this observation it is clear that, या ऑब्झर्वेशन म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द झेड ॲक्सिस or the perpendicular axis is equal to the sum of moment of inertia of the two mutually perpendicular axis. म्हणजे रिमेनिंग जे दोन ॲक्सिस आहेत त्या दोन ॲक्सिसचा दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज, and hence we can say that the perpendicular axis theorem is proved, and hence perpendicular axis theorem is proved. hence आपण म्हणूयात हा आपल्याला प्रूव्ह केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण करणार. म्हणजेच आलं का लक्षात आपल्याला, थेरम काय सांगतो आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिनर ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर ॲक्सिस is equal to the sum of two mutually perpendicular axes, and in its plane, and all three are beings concurrent. तिघेही कुठं आहे तर एकाच प्रतलामध्ये आहेत. म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस IZ याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा नेहमी किती असतो, या दोन उरलेल्या म्युच्युअली परपेंडिक्युलर जे प्लेनवर आहेत, म्हणजे असे जर प्लेनवर असतील तर त्या प्लेनवरच्या त्या दोघांच्याही प्लेनच्या ॲडिशन एवढा असतो. याच्यासाठी केलं काय आपण, कन्सिडर द रिजिड बॉडी हॅव्हिंग द मास कॅपिटल M and it is divided into the n number of particles, आणि त्याच्यापैकीच आपण एक पार्टिकल घेतलेलं आहे, त्याचं नाव दिलेलं आहे P, and situated in the any point of the object.
any point object on this body. Therefore the moment of, there are the three axes x, y and z, and therefore Ix it is the moment of inertia along the x axis, Iy it is the moment of inertia along the y axis, and Iz it is the moment of inertia along the z axis, and three axes are intersect at the point O. Therefore the moment of inertia along the x axis कसा फाइंड आउट करणार आपण? हे मोमेंट ऑफ इनर्शिया अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार की मास माहीत पाहिजे आपल्याला त्या ऑब्जेक्टचं आणि त्याचं ॲक्सिसपासूनचं अंतर. म्हणून इथे घेतलं आपण एक्स ॲक्सिसपासूनचं अंतर वाय एवढं आहेत, कारण इथे दोन्ही सेम टू सेम राहतील, पॅरलल राहतील, म्हणून इथला डिस्टन्स वाय राहील. देअरफॉर mp² dm अँड सिमिलरली Ix इज इक्वल टू द y² dm. सिमिलरली अलॉंग द वाय ॲक्सिसचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर Iy इज इक्वल टू द इंटिग्रेशन x² dm, अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द झेड ॲक्सिस जर आपण काढला तर तो करेल इंटिग्रेशन ऑफ r² dm. त्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. परंतु फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर इट इज क्लिअर दॅट आपण जर हा राईट अँगल ट्रायंगल जर कन्सिडर केला इथे PNO, मग इथे काय होईल OP², बरोबर आहे. OP² मीन्स r², OP² इज इक्वल टू द np² प्लस ON² आपण पायथागोरसचा थेरम इथे यूज केला. देअरफॉर r² इज इक्वल टू द xy². आपण ह्या व्हॅल्यू काय केलीत, r² ची जी व्हॅल्यू निघाली ती इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप केलीत. मग इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल, Iz इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ x² y² या दोघांची व्हॅल्यू टाकली आपण इथं r²च्या ठिकाणी e. देअरफॉर x² प्लस y² dm, आणि सेपरेटिंग द इंटिग्रेशन ऑन द राईट साईड, देअरफॉर वी गॉट अशा पद्धतीने आपल्याला मिळालं ते x² dm प्लस इंटिग्रेशन y² dm, and this is nothing but it is the definitions of integration along the y axis and integration along the z axis. Therefore moment of inertia along the y axis and moment of inertia along the x axis आपण अशा पद्धतीने लिहिलं, आणि from this observation it is clear that Iz is equal to the Ix plus Iy, and hence our theorem of perpendicular axis is proved. आणि अशा पद्धतीने आपण त्याला प्रूव्ह केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. प्राध्यापक मोनेश्वर सर.